नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। शौर्य करियर अकॅडमी या आमच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गुरपडे आणि आजच्या भागामध्ये आजच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत या आपण समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या या सिरीजला तुम्ही चांगला प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही अगोदर प्रश्नाची क्वालिटी बघा, कशा पद्धतीने ते तयार केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची जी काय माहिती आहे तेवढी महत्त्वाची माहितीच मी देण्याचा प्रयत्न करतो, कारण आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्त मोठा होऊ नये म्हणून। ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपण सुरुवात करूयात। काय आहे बघा, जेपी सेनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? आता ही ऑलरेडी सुरूच झालेली होती, 2009 पासून ही संस्था कार्यरत आहे। संस्था नाही म्हणता येणार, त्याला आपण योजना म्हणूयात। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, ही जी योजना आहे ही योजना कशाच्या संदर्भात आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता इथे काय म्हटलंय, जेपी म्हटलं आहे। जे म्हणजे काय, तर ज्याला जय प्रकाश असं म्हणायचं आहे। काय म्हणायचं आहे? जय प्रकाश, जय प्रकाश असं म्हणायचं आहे। आणि पी म्हणजे काय? जय प्रकाश नारायण असा तो शब्द आहे, नारायण, जय प्रकाश नारायण। ओके, जय प्रकाश नारायण, जय प्रकाश नारायण। आता हे जे नेते आहेत या नेत्यांनी काय केलं होतं माहितीये का विद्यार्थी मित्रांनो? थोडं आपल्याला इतिहासामध्ये डोकावं लागणार आहे। तर यांनी 1974 ला, लक्षात ठेवा, 1974 ला एक आंदोलन केलं होतं आणि ज्या आंदोलनाला त्यांनी नाव दिलं होतं बघा, क्रांती आंदोलन। काय दिलं होतं त्यांनी? संपूर्ण क्रांती आंदोलन असं त्यांनी नाव दिलं होतं, संपूर्ण क्रांती आंदोलन। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय, संपूर्ण क्रांती आंदोलन कुणाचं आहे खालीलपैकी असं तुम्हाला विचारतील परीक्षेमध्ये। ओके, म्हणजे हा पण प्रश्न महत्त्वाचा ठरतो। आता संपूर्ण क्रांती आंदोलन म्हणजे काय, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे सरकार आहे, काँग्रेसचं तेव्हा सरकार होतं आणि या सरकार हे भ्रष्ट सरकार आहे। महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती आणि कुठेतरी या महागाईला किंवा मग त्याचबरोबर भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी सहभागी झाले होते, कामगार, शेतकरी, जे काय मजूर आहेत असे सगळे लोक या ठिकाणी सामील झाले होते आणि यांना जेलमध्ये टाकलं होतं सरकारने, शासनाने। कारण या ठिकाणी अंतर्गत जे काय म्हणजे वाद आहेत किंवा अंतर्गत जी काय बंडाळी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे इथे 1975 ला काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर 1975 ला आणीबाणी घोषित होते आणि या आणीबाणीमध्ये जे लोक जेलमध्ये गेले होते अशा लोकांना, आता ते म्हातारे झालेले आहेत तर त्यांना सेनानी म्हटलं जातं। त्यांना काय म्हटलं जातं? सेनानी। आणि या सेनानींना, या लोकांना पेन्शन देण्याचं जे काही काम आहे ते बिहार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। कोणत्या सरकारने निर्णय घेतलाय? तर बिहार सरकारने विद्यार्थी मित्रांनो निर्णय घेतलाय, लक्षात राहू द्या। दुसरा प्रश्न बघू, सभासार नावाचा हा एक उपक्रम आहे। सभासार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित AI पॉवर्ड साधन आहे? AI पॉवर्ड साधन म्हणजे AI या प्रकाराचा वापर करण्यात येणार आहे आणि सभासार हे डेफिनेटली परीक्षेला येण्याची शक्यता आहे। आणि हे जे सभासार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पंचायत राजच्या संदर्भामधलं आहे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या म्हणा किंवा मग इतर कुठल्याही नगरपालिकेच्या वगैरे सगळं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जर समजा त्या पातळीवरती जर एखादी सभा घ्यायची असेल, विशेषतः ग्रामसभा म्हणू, ग्रामपंचायत, ग्रामसभा जर आयोजित करायची असेल तर या ग्रामसभेमध्ये घेतलेले निर्णय, ठीक आहे, आलेले प्रस्ताव
आणि सगळ्या ज्या काही नोंदी आहेत कामाच्या ग्रामसभेमधल्या या सर्व नोंदी विचारात घेतल्या जाणार आहेत आणि विचारात घेऊन इथे काय केलं जाणार आहे, हे जे सभासार आहे हे सभासार या AI पॉवर्ड इनिशिएटिव्हच्या संदर्भामधलं आहे आणि जे पंचायत राजच्या संदर्भात काम करणार आहे. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, भारताने बोलिव्हियाला किती डोस गोवर आणि रुबेला या दोन रोगाच्या संदर्भातल्या लसी चे जे काय डोस आहेत ते पाठवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 3 लाख जे काय डोस आहेत ते पाठवले. इथे समजून घ्या, भारताने गोवर आणि रुबेला यांच्या लसीचे जे काय डोस आहेत ते कोणत्या देशाला पाठवलेले, तर बोलिव्हिया नावाच्या या देशाला पाठवलेले. हा पण इथे महत्वाचा प्रश्न तयार होतो. पुढे जाऊयात आपण. बघा, विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर हे जे उद्घाटन आहे हे मित्रांनो हे सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलंय. आणि का, तर हे बंदर आणि त्याचबरोबर बंदर म्हणजे ज्याला जहाज थांबण्याचं ठिकाण म्हणतात, सर्वांना माहिती आहे तुम्हाला. आणि त्यानंतर परत नौदल आणि सागरी जे जलमार्ग वगैरे म्हणू यांचे या मंत्रालयाचं ते काम करतात. त्या मंत्रालयाच्या संदर्भात हे मंत्री आहेत आणि यांच्या हस्ते या बिमस्टेक नावाची जी काय परिषद आहे या परिषदेचं उद्घाटन झालं मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, बिमस्टेक ही जी संस्था आहे किंवा ही जी संघटना आहे ही प्रादेशिक संघटना आहे. बी म्हणजे काय, तर ज्याला बे ऑफ बेंगॉल म्हटलं जाणार आहे. इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन अशा प्रकारची ही संस्था आहे. जी संस्था 1997 ला स्थापन करण्यात आली होती. ओके, 1997 ला लक्षात राहू द्या. आणि या संस्थेचं आता मुख्यालय कुठे आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. ओके, चला पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे, तर ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे जे काय आयोजन आहे विद्यार्थी मित्रांनो ते अमरावती या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अमरावती म्हणजे थोडक्यात आंध्र प्रदेशाची ती अमरावती आहे, महाराष्ट्राची नाही आहे. ओके, लक्षात राहू द्या. आपण लगेच पुढे जाऊयात. मला तुम्ही सांगा की आता हैदराबाद ही कुणाची राजधानी आणि अमरावती कुणाची राजधानी, हे दोन जे काय प्रश्न ते कमेंट करून सांगा. ज्युनियर राष्ट्रीय रग्बी 7 अंडर 18 च्या मुलांच्या गटात विजेतेपद कोणत्या राज्याने मिळवलेलं आहे, तर ते राज्य आहे मित्रांनो बिहार. कोणतं राज्य आहे, बिहार राज्य आहे. आणि हे जे ज्युनियर राष्ट्रीय रग्बी 7 चे जे काही सामने आहेत हे सामने प्रामुख्याने तुम्हाला एक म्हणजे काठमांडूला झालेले दिसून येतात. आणि याने ओडिसा या राज्याला हरवलं आहे. कुणाला हरवलंय, बिहारने ओडिसा या राज्याला हरवलेला आहे. लगेच आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली. आणि या बघा लक्षात घ्या, इंडस्ट्री कॉलेज म्हणायला येते, प्रीमियर लीग म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भामध्ये जे काय प्रोत्साहन आहे ते प्रोत्साहन करण्याच्या संदर्भातली ही काय आहे, तर योजना आहे. एक शेवटचा प्रश्न बघा, अलीकडे जगात सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण ठरली आहे, तर तिचं नाव आहे ओलिव्हिया स्मिथ असं नाव आहे. आणि जी 10 लाखामध्ये तिची जी काय एंट्री फीस आहे ती तिने म्हणजे हे केलेलं आहे, डन झालेलं आहे. यामध्ये लक्षात ठेवा. ओके, 1 मिलियन ची जी काय ती खेळाडू आहे ती ठरलेली आहे. आणि अगोदर ती कोणत्या म्हणजे संस्थेकडून खेळत होती, तर लिव्हरपूल नावाची जी काय संस्था आहे त्यांच्याकडून. आणि आता ती कुणी विकत घेतली, तर इंग्लिश क्लब आहे. कोणता क्लब आहे, इंग्लिश क्लब आहे. या क्लबचं नाव लक्षात राहू द्या, परीक्षेत येईल क्लब. ओके, इंग्लिश क्लब ज्याचं नाव आहे आर्सेनल. बघा व्यवस्थित समजून घ्या, आर्सेनल या क्लबने काय केलंय, तर या खेळाडूला विकत घेतलेला आहे. लक्षात राहू द्या. अशा प्रकारे ती एक महागडी खेळाडू ठरलेली आहे. इथपर्यंत ही जी माहिती आहे ही खूप महत्वाची आणि ही तुम्ही लक्षात ठेवा. दररोजचे प्रश्न लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ते गरजेचे आहेत आणि ऑटोमॅटिकली नोट्स तुमची तयार होईल. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात आणि स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा.
नक्कीच खूप लवकरात लवकर जी काय ऍड आहे भरतीची ती येईल आणि त्यासाठी तुम्ही तत्पर असले पाहिजेत. धन्यवाद.